सुख झाले हो साजणी तुहा विठ्ठला बलवा तुहा माधव बलवा तुहा माधव बलवा तुहा माधव बलवा हात पाय ही चंदनाचे हात पाय ही चंदन सनाही हिण गवने परितानाही हिण गवने दीपानाही पाटी पोटी अंधकार दीपानाही पाटी पोटी अंधकार दीपानाही पाटी पोटी अंधकार पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवधि गोड सर्वांगी साखर अवधि गोड सर्वांगी साखर अवधि गोड तुका म्हणे पैसा सजना पा तुका म्हणे पैसा सजना पा दुनिया म्हणे पैसा सजना पा तुका म्हणे पैसा सजना पा महाताव गुण मिळे महाताव गुण मिळे पाताव गुण मिळे चंदनाचे हात पाय ही चंदनाचे हात पाय ही चंदनाचे हात पाय ही चंदनाचे हात पाय ही चंदनाई रतवणी अंग परिताराई रतवणी परिताराई रतवणी कुमारी जय जय
चंदनाचे हात पाय ही चंदन, चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसाणा ही नकवण्यंग, दीपाना ही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. नॉर्मली विको असं द्या. तुका म्हणे तैसा सज्जना पासोणी, पाहता अवगुण मिळेची ना. चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसाणा ही हीन कवण्यंग, दीपाना ही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका. धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा, शिवे अवतार धरून केली त्रैलोक्य पावन. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे, रघुनाथाय नाथाय सीताया पते नमः. शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता.
काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासोटा मस्तक हे पायावरी जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता चंदनाचे हात पाय ही चंदन परिसाणाही ही न कवन्यंग प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री तुकोबरा यांचा संतपर प्रकरणातला 3 चरणाचा बहुतेकांच्या पाठातला परिचयातला गोड असा अभंग आहे. तुकाराम महाराजांनी या अभंगातून संत महात्म्यांचा वास्तविक परिचय समाजाला करून दिलेला आहे. कीर्तन सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडा अल्प परिहाराचा प्रभू रामचंद्रांच्या चरणरजानं पावन झालेली भूमी तथा भक्तराज जटायू महाराजांच्या चिरकाल वास्तव्यानं पुनीत झालेला परिसर आपल्या या भंडारदरावाडी गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतो. हनुमंतराच्या दरबारामध्ये ही सेवा अव्याहतपणे प्रदीर्घ त्या ठिकाणी चालू आहे. 28वे वर्ष आपलं हे आहे. ज्यांच्या मार्गदर्शनाने आपण हा उत्सव करतो आहोत, सप्ताह करतो आहोत, ते आदरणीय वंदनीय पूजनीय या सप्ताहाचे मार्गदर्शक श्री हरिभक्तीपरायण रामदास बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. संपूर्ण गावकऱ्यांचा अनमोल असं योगदान आहे. समस्त ग्रामस्थ मंडळ तथा कामगार मंडळ आपल्या सर्वांच्या संयुक्त विद्यमानानं हा उत्सव अत्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये साजरा होतोय. या कार्यक्रमाला गावातल्या परिसरातले सगळे टाळकरी मंडळी उपस्थित आहेत. पंचक्रोशीतून अनेक भाविक भक्तवर्ग या ठिकाणी कीर्तन सेवे करता येतोय. सगळ्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कीर्तन सेवेला गंधर्व सभा म्हणून गायनाची साथ करण्याकरता भजन सम्राट श्री हरिभक्तीपरायण तुळशीराम महाराज आहेत. महाराजांना या ठिकाणी धन्यवाद. आमचे बंधू भजन सम्राट श्री हरिभक्तीपरायण हनुमान महाराज आहेत, त्यांनाही धन्यवाद. मृदंगाची साथ करण्याकरता आपल्याच गावामधले हे त्रिदेव तयार झालेत. मी मुद्दामून त्यांना शब्द आणि उपमा दिली. त्रिदेव एक आहेत हरिभक्तीपरायण प्रमोद महाराज मदगी, दुसरे आहेत आमचे ज्ञानेश्वर माऊली आणि तिसरे आहेत करण महाराज. हे 3 देव आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. गोड साऊंड सिस्टीम आहे आमच्या निर्मळ बाबांची, त्यांनाही धन्यवाद आहेत. विनेकरी बाबा आहेत, आमच्या महिला भगिनी आहेत, बालिका आहेत, ताई आहेत, सगळ्यांना धन्यवाद देतो. पाठीमाग बरचसे या ठिकाणी श्रोतवर्ग बसलेला आहे. माझ्याबरोबर गतीर बंधूंपैकी सगळ्यात मोठे असलेले 8 भावांपैकी सगळ्यात मोठे असलेले दादा आमचे मनोहर दादा गतीर या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार टाळी वाजवून स्वागत करतो. दादा 2 मिनिटं उभं राहतील. सगळे लोक पावर आले तर दादा कुठे 2 मिनिटं उभं राहा.
8 भावांपैकी 1 नंबर ज्यांचा आहे ते मुंडे गावाचा परमार्थ आमच्यापर्यंत याच मंडळीनं पोहोचवलेला आहे आणि त्यांच्याही चरणी विनम्र भावानं नतमस्तक होतो. आमच्या निवृत्तीनाथ महाराज दिंडी बरोबर ही बरीच मंडळी राहतात. सगळ्यांचा नामोल्लेख मला माहिती आहे, पण 9:45 वाजले, वेळ कमी आहे. सगळ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. मला खास करून तुमच्या गावाचं कौतुक करावं असं वाटतं. खरंच मी अनेक गावं फिरतो महाराज, महाराष्ट्रभर आम्ही फिरतो, पण तुमच्या गावामधलं मंदिर जे आहे ना हे अत्यंत प्रासादिक आणि प्रसन्न असं मंदिर. आणि खरंच सांगू का बाबा, गावाची शोभा जर काय असेल, एक तर मंदिर आणि दुसरं म्हणजे स्मशानभूमी. ज्या गावामध्ये मंदिर चांगलं आणि स्मशानभूमी चांगली ना ते गाव चांगलं मानलं. कारण पाहुणे रावळे या दोनच ठिकाणी येतात. बरोबर. लग्नाच्या निमित्तानं कुठे येतात? मंदिरात. आणि डाव्या मौतीच्या निमित्तानं कुठे येतात? या दोन बाजू ज्यांनी सांभाळल्या ते गाव सक्सेस झालं. त्याच्यामध्ये तुमचं गाव 1 नंबर आहे. डोंबोली फास्ट वाटत. कीर्तन सेवेला प्रारंभ करण्या अगोदर आजचा अभंग जो आहे हा जगद्गुरु तुकोबारायांचा संत प्रकरणातला बहुतेकांच्या पाठातला परिचयातला आहेच आहे. या अभंगातून तुकाराम महाराजांनी संतांचं लक्षण सांगितलेलं आहे, संतांचं स्वरूप सांगितलेलं आहे, संतांचा परिचय जगाला अत्यंत चांगल्या प्रकारे करून दिलेला आहे. ऐकत राहा. अगदी अल्प वेळेत आपल्याला ही सेवा करायची. आता वाजले किती? 10ला 10 कमी आहेत. माझ्याकडे किती वेळ उरला? आता 1 तास उरला. खटवांगरायासी हा बाळासाहेब महाराजांची भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. आता याच्यामध्ये आम्हाला 2020 जिंकायचं बरं का. इंडियानं आणलं वर्ल्ड कप, आपण बघू काय करणार ते. चांगली गोष्ट. अभंगाची प्रस्तावना आहे का? मानवी जीवन हे भगवत दर्शनाकरता मिळालेले जीवन आहे. देवाचं दर्शन जर या जीवनामध्ये झालं तर मला वाटतं तुमच्या आणि माझ्या जीवनाची कृतार्थता आहे, सार्थकता आहे. महाराज स्वतः म्हणतायत, तुका म्हणे जन्मा आला ते सार्थक, तुका म्हणे जन्मा आला ते सार्थक, विठ्ठल देवाचं दर्शन हे मानवी जीवनात अत्यंत महत्वाचं आहे. जर देवच भेटला नाही, भगवान परमात्मा भेटला नाही तर तुमचं आणि माझं जीवन निरर्थक आहे, व्यर्थ आहे, काहीच त्याचा अर्थ नाही. मराठीमधली म्हण सांगतो, ग्रामीण भाषेतली, जन्माला आला ह्याला पुढं तुम्ही बोला. पुढे काय? पाणी वाहून वाहून असे बरेच आले बरेच मेले. देवदर्शन ज्यांना झालं नाही त्यांचं जीवन काय? येर तरी काय थोडी श्वान शुकरे बापू.
मग माझा मुद्दा इथं आहे, ज्याला देवाचं दर्शन करून घ्यायचंय ना त्यानं संतांची भेट घेतली पाहिजे. प्रमाण पुष्कळ आहेत, प्रमाण आहेत पण ती प्रमाणातच घ्यायची. देवाचं दर्शन होण्याकरता मधला दुवा जर कोण असेल तर त्यांचं नाव आहे संत. हरिप्राप्तीसी उपाय करावे संतांचे ते. एक वेळ तुम्हाला देव नाही भेटला तरी चालेल, पण तुम्हाला संत भेटले पाहिजे आणि भेटलेले संत तुम्हाला ओळखता आले पाहिजे. भक्त असेल संत असेल हे ओळखून घ्या. मला रामायणामध्ये जटायू हे भक्त होते. आपल्या सर्व तीर्थ टाकेत आणि या परिसराचं ते भूषण आहे. अरे लोकांना साधू ओळखू येत नाही. रावण ओळखू आला का? वेश धरला होता फक्त कशाचा? साधूचा. पण सीतेला नाही ओळखू आलं महाराज. त्याच्यामुळेच तर लंकेमध्ये जावं लागलं सीतेला. मग साधू ओळखून घ्या, संत ओळखून घ्या, भक्त ओळखून घ्या आणि त्या भक्तांची लक्षणं जीवनामध्ये अनुकरित करून घ्या. त्याच्या करताच हा आजचा अभंग आहे. काय असतं? वस्तूचा परिचय झाल्याशिवाय त्या वस्तूची किंमत कळत नाही असा सिद्धांत आहे. ज्ञानोबांनी फार गोड उदाहरण दिलं ज्ञानेश्वरीमध्ये. एक मेंढ्या चारणारा मेंढपाळ जंगलामध्ये अरण्यामध्ये मेंढ्या चालत असताना त्याला परीस भेटला. हो परीस. पण त्याची किंमत न कळाल्यामुळं, त्याची महती न कळाल्यामुळं त्या मेंढपाळानं त्या परीसाला छिद्र पाडलं आणि मेंढीच्या गळ्यात बांधला. ज्ञानोबा म्हणतात का आढळला चिंतामणी पायलोटी आंधळेपणे, किंवा तोडीला परीसा बांधिला गळा शुक्तिका लाभे. परीस भेटला पण मेंढीच्या गळ्यात बांधला. चिंतामणी भेटला पण आंधळेपणाचं नाटक करायला लागलं. गेलं. अनेक उदाहरणं आहेत, सांगून वेळ घेत नाही. मला एकच सांगायचंय, वस्तू मिळावी सुद्धा आणि त्याची किंमत कळावी सुद्धा. हे नर शरीर आहे, माणसाचं शरीर आहे, मिळाले याची किंमत किती लोकांना कळाली. आणि कळाली असते तर असा अनाठाया वापर केला असता. दारू पिणं, जुगार खेळणं, नको नको ती व्यसन जीवनामध्ये करणं असं माणसानं केलं नसतं तर याची किंमत कळाली असती. तर एतानी सप्त व्यसनाने घोरी घोराती घोरम नरकम नयंती हे सरकार म्हणतात. स्वामी विवेकानंद म्हणतात माणसानं व्यसन केली पाहिजे जीवनामध्ये, पण कोणती? दोनच व्यसन असावी. एक तर विद्येचं व्यसन असावं, नाहीतर भगवत परमात्म्याच्या चरणाच्या सेवेचं व्यसन असावं. बाकीची व्यसन जीवनामध्ये नसावी. विद्या व्यसनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसनम ही व्यसन माणसाला जीवनामध्ये पाहिजे. बाकीची व्यसन माणसाला समाजातून उठवतात. अहो सामान्यतः घ्या ना, दारू पिणारा मनुष्य घरातून उठतो, गल्लीतून उठतो, गावातून उठतो, समाजातील लोक सुद्धा त्याला मानत नाही, तो समाजातून उठतो आणि एक दिवस जगातून उठतो महाराज तो माणूस. मानवी जीवनाची किंमत त्याला कळाली नाही म्हणून त्याला अनाठाया वापर केला. स्वर्गातल्या देवांना कळालं म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा होती मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. इह लोकीचा हा देह देह देव इच्छिता ती पाहे. धन्य आम्ही जन्मा आलो जन्मा आलो दास विठोबाचे झालो. धन्य आम्ही जन्मा आलो जन्मा आलो. शुद्ध वारकरी चाली तर का बंकट स्वामींनी बांधलेलं चाली हे गायले ज्यांनी ते वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे. आता अलीकडे पठाडे पण ते चाटाडे नुसते. ज्यांना कळत त्यांना धन्यवाद, बाकी तरी टेन्शन घेऊ नका. नामदेव बुवा पठाडे काय कीर्तनकार होऊन गेले महाराज. तुम्ही ऐकलं असेल, त्यांना पाहिलं असेल. आम्ही पाहिलं नाही पण मी खूप चाहता आहे त्या माणसाला. दररोज कीर्तनात त्या कीर्तनकाराचं नाव घेतो महाराज.
त्यांच्यामुळे मी वक्तृत्वाकडे बोललेला, सुभाषित पाठ केली, ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ केल्या. आदर्श चांगला असला पाहिजे माणसाचा. जगन्नाथांना पवारांचा आदर्श ठेवला पाहिजे, नामदेव पठाडेंचा आदर्श ठेवला पाहिजे, अशा जुन्या कीर्तनकाराचा आदर्श ठेवला पाहिजे, तर आपलं वर्तन तसं होतं. माणसाला किंमत कळाली पाहिजे, किंमत कळाली पाहिजे. शरीराची किंमत कळून घ्या, वस्तूची किंमत कळून घ्या. काय झालं, एक लहान पोरग होतं, बापाचा पगार झालेला होता, पोटाच्या खिशामध्ये पैसे तसेच होते. बापाला पोट असा आटकून ठेवला खुंटीला. 20,000 रुपये पगार बापाचा झालेला. लहान पोरग खेळत आलं तिथं, त्याला काही त्याची कल्पना नव्हती. बापाच्या खिशामध्ये हात घातला आणि हात घातल्यानंतर 10,000चा बंडल बाहेर काढला. अज्ञानी पोरग, अनगड पोरग, काही कळालं, त्याला वाटलं कागदच आहे का काय. त्यानं घेतला महाराज 10,000चा बंडल, बाहेर अंगणामध्ये नेला आणि कागद जसा फाडतो ना तसा टर टर सगळ्या नोटा पडून टाकल्या. तुम्ही टेन्शन मध्ये येऊ नका, घेणं नसती घेणं नसती वचने किंमत तरी. पण एक सांगू का, जुन्या लोकांना पैशाची किंमत कळत होती. हा ना, 10,000चं नाव जरी काढलं तरी लोकांचा आश्चर्यचकित त्या ठिकाणी शेत होत. हो, पूर्वीच्या लोकांना पैशाची किंमत होती ना, आता पैशाची किंमत राहिली. विस्तार वाढेल थांबवते. मुलांना नोटा का फाडल्या, पोराला त्या पैशाची किंमत कळाली नाही म्हणून. ती किंमत कोणाला होती, बापाला होती. बापानं कष्ट केले होते, त्यावर तेवढे पैसे मिळवण्याचा. महिनाभर कष्ट केले तेव्हा कुठेतरी बापाला पैसे मिळाले. एका मिनिटामध्ये पोरानं फाडून त्याचे तुकडे करून टाकले. का, कळालं नाही म्हणून. वस्तू मिळावी सुद्धा आणि ती कळावी सुद्धा. संत महात्मे आपल्याला भेटत नाही का, भेटत ना, पण संत महात्मे कळत नाही म्हणून भेटलेले संत आपल्यापासून लांब निघून जातात. ते असतात आपल्यासारखेच, माणसासारखंच त्यांचं स्वरूप आहे. संतानवती जगावाना सारख्या सारिखे, संतानवती जगावाना सारख्या सारिखे, संतानवती जगावाना सारख्या सारिखे, संतानवती जगावाना सारख्या सारिखे, समुद्र नदी डोळे पैगा समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून लिंगा. अरे संत नवती जगा माणस आता झाले. बाबांनो, दिसतात माणसासारखे पण त्यांचं वर्तन असतं देवासारखं. त्यांना संत कृती असते देवासारखी. आपण आहोत माणसासारखे पण आपलं वागणं मात्र एकदम गाढवासारखं वागणं आहे. माणूस असून सुद्धा आपल्याला माणूस म्हणता येत नाही. रामायणामध्ये रामप्रभूला मदत करणारी वानरं होती. कोण होती? वानरं होती, माकडं होती. पण ते धन्य झाले हो, वानराचं प्रत्येक गावामध्ये मंदिर आहे महाराज. हनुमंतराय कोण आहे? वानर आहेत ना. पण ते वानर असून सुद्धा, माझ्या शब्दाकडे लक्ष द्या, ते वानर असून सुद्धा वा नर झाले. आणि आपण नर असून सुद्धा मनाला वानर झाले. अरे माणसासारखी आकृती असेल पण तसं वर्तन तर पाहिजे ना. अगदी साधं बोलतो, तुम्हाला पटेल असं. खरं सांगा, जगामध्ये चांगली लोक जास्त आहेत का वाईट लोक जास्त आहेत? अजूनही नाही कळलं. बरं, लग्न जमवणारे जास्त आहेत का मोडणारे? आता कळलं. जमवणारे कमी आणि मोडणारे. अजून पुढचं बोलतो, मोडणारे जवळचेच राहतात, हे लक्षात ठेवा. लांबचे नाही ना. आपलं
आपला घात करणारे, आपला काटा काढणारे लांबचे नाही राहत, जवळचे राहतात. बाबा, काल शंभूराजांचा बलिदानाचा दिवस झाला 11 मार्च, बरोबर ना? त्या तुळापूरला शंभूराजा पकडण्याचं काम केलं मुघलांनी. अरे काय माय व्हॅल्यू होती मुघलांची शंभूराजांना पकडण्याची, पण शंभूराजांना पकडून देण्याचं काम घरातल्या लोकांनी केलं. सख्या बेवण्याने पकडून दिलं, बहिणीच्या भावांनी, दोघा जणांनी पकडून दिलं. त्यांचं नाव आहे गोनोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के. कलंक लावला तेव्हापासून मराठा त्या कुळाला. शिर्के परिवाराला कलंक लावून टाकला महाराजांनी. छत्रपती संभाजी महाराज त्या कवी कलशला म्हटले, कवी कलश, अरे यांना पाहिजेच होतं राज्य, तर मागून घ्यायला पाहिजे होतं दाजीकडून, दिलं असतं राज्य रे यांना, पण हे फितूर नव्हतं व्हायला पाहिजे मुघलांकडून. वाईट एका गोष्टीचं वाटतंय, संभाजीराजे म्हटले मी प्राण सोडतोय, धर्म बदलणार नाहीये, पण वाईट एका गोष्टीचं वाटतंय, मला मारावं लागतंय, ते फक्त माझ्याच माणसामुळं, याचं मला वाईट वाटतंय. आज सुद्धा आपल्यावर जी संकट येतात, आपल्यावरती ज्या बला येतात ना महाराज, या लांबच्या लोकांमुळे नाही, जवळच्या लोकांमुळे. बऱ्याच वेळेला असं होतं, जवळचाच माणूस केसानं गळा कापतो. ओळखलं पाहिजे, ओळखलं पाहिजे चांगला कोण आणि वाईट कोण. याची नजर जी आली ना महाराज, नजर, ही नजर फक्त जगद्गुरु तुकोबारायला आले. तुकोबाराय म्हणतात, तो का म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. तुमची वाणी बडबडीची, तुमची वाणी सत्यत्वाची, तुम्ही खरे परमार्थिक आहात का तुम्ही डुप्लिकेट परमार्थिक आहात, हे तुकोबारायांना कळतं. आणि म्हणून तुकोबारायच आजच्या अभंगामध्ये खऱ्या संतांचा निर्वाळा देतात. का देतात? अहो ते स्वतः संत आहेत आणि संतांचा निर्वाळा एका संतांनीच दिला पाहिजे ना. भक्ताचा महिमा दुर्लभ या गती आणि कशी. मी साधं बोलतो तुम्हाला, साधं. मला पहिल्या चरणावर यायचंय. खरंच सांगा, पहिलवानाचं वर्णन कुणी केलं पाहिजे? अगरबत्ती छापवाने. मग कोणी केलं पाहिजे? पहिलवानानेच. बर, एखाद्या गायकाचं वर्णन कोणी केलं पाहिजे? गायकाने. मृदंगवादकाचं वर्णन कोणी केलं पाहिजे? मृदंगवादक. कीर्तनकाराचं वर्णन कोणी केलं पाहिजे? कीर्तनकाराने. तसं भक्ताचं आणि संतांचं वर्णन एका संतांनीच केलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबारा या बहुजन समाजापुढे आले आणि सांगितलं, बाबांनो, अरे तुम्हाला नजर नाहीये, तुम्हाला पारख नाहीये, पण मला मात्र चांगली पारख आहे. माझ्या दृष्टी दोष झालेला नाहीये, चांगली दृष्टी आहे, माझी दिव्य दृष्टी आहे. मला कळतंय खरा संत कोण आणि खोटा संत कोण. कशावरून? तुकोबारा म्हणतात, मी देवासोबत सुद्धा भांडण केले. देव म्हणत असेल याला संत म्हणा, त्याला संत म्हणा, त्याला संत म्हणा, अजिबात नाही. भगवान परमात्म्याला सांगितलं, तुकोबाराने खडसवले, देवा करी सीते देवा करी माझे सुखे, परी मी त्याचे मुखे न म्हणे संत. कोणालाही संत म्हणायला मी का तसला बुवा आहे? असे निर्भीड व्यक्तिमत्वाचे जगद्गुरु तुकोबा आज संतपर अभंगामध्ये खऱ्या संतांचं लक्षण सांगतात. ते संत महात्मे कशाप्रमाणे आहेत तुकोबाराय दृष्टांत देऊन त्या ठिकाणी आपल्या पुढे विवेचन मांडतात. पहिलं चरण, चंदना चंदना पाय चंदना, चंदना चंदना पाय चंदना,
पहिल्या चरणात तुकाराम महाराज संतांचं स्वरूप आणि लक्षण सांगतात. म्हणजे एका महाराजांचं वर्णन दुसरे महाराज करतात असं म्हटलं तरी वावगं ठरणार. आज या अभंगामध्ये निवृत्तीनाथांचं वर्णन आहे आणि वर्णन करणारे तुकाराम महाराज आहे असं आपण म्हणूया. किंवा अभंगामध्ये लक्षणं आहेत जटायू महाराजांची आणि वर्णन करणार आहेत तुकाराम महाराज असंही म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण हे सगळे संतच आहेत ना. निवृत्ती संत हा सोपान, निवृत्ती संत हा सोपान, महावैष्णव कठीण, महावैष्णव कठीण. आणि खरं सांगू का, आपल्या नाशिक मधून त्र्यंबकेश्वरवरून 2 प्रकारच्या गंगा वाहिल्यात बाबा. 2 प्रकारच्या. एक गौतमी गंगा आणि दुसरी म्हणजे ज्ञानगंगा. कोणती कोणती कोणती? गौतमी गंगा एक आणि दुसरी ज्ञानगंगा. गौतम ऋषी करता जी निर्माण झाली तिला गौतमी गंगा म्हणतात आणि निवृत्तीनाथ महाराजांकरता जी निर्माण झाली तिला निवृत्तीनाथ रूपी ज्ञानगंगा म्हणतात. ती आली आदिनाथापासून आणि ही आली आदिनाथापासूनच. भगवान शंकराच्या जटेतून आली ती गौतमी गंगा आणि भगवान शंकराच्या मुखातून आली ती ज्ञानगंगा. विठाला विठाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना, ही परंपरेची सुरुवात जी आहे ना ती आदिनाथापासून आहे. आदिनाथापासून परंपरा आली जाण. आम्ही निवृत्तीनाथांच्या सोहळ्यामध्ये चालतो, त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर. तिथं हा अभंग म्हणण्याची प्रथा आहे. दादांना माहिती, आदिनाथापासून परंपरा आली जाण, परंपरा आली जाण. किंवा दुसरा अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे, आदिनाथ गुरु सकळ बोला बोला मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्राने बोध गोरक्ष वळला, गहिनी प्रसादे ज्ञानदेवा सागर. आदिनाथ उमा मच्छिंद्र गोरक्ष, आदिनाथ उमा मच्छिंद्र गोरक्ष, आदिनाथ उमा मच्छिंद्र गोरक्ष, आदिनाथ उमा मच्छिंद्र गोरक्ष, आदिनाथ उमा मच्छिंद्र टाळी वाजवा, टाळी वाजवा बाबा. याला म्हणतात जुनं ते सोनं बरं का. मस्त. आदिनाथ उमा मच्छिंद्र गोरक्ष गहिनी निवृत्तीस नमन माझे. ऐका, मी तुमच्या पुढे हा विस्तार आणि विचार मांडतोय. गौतम ऋषीकडे गाय मारल्याचं पाप झालं होतं आणि त्या पापाच्या क्षालना करता त्यांनी भगवान शंकराच्या जटेतून गंगा निर्माण केली. ब्रह्मगिरीवर जटा आपटल्या भगवान शंकरानं आणि तिथून गंगेचा प्रवाह सुरू झाला. बरोबर ना. हिला म्हणतात गौतमी गंगा. पण दुसरी गंगा भगवान शंकरानं समुद्राच्या किनाऱ्यावरती पार्वती मातेला जे गुह्यज्ञान दिलं ना ती स्वतःच्या मुखातून दिला. शिर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेनो काय त्रिपुरारी बोलिले जे. त्रिपुरारी म्हणजे कोण?
भगवान शंकर, सांब सदाशिव, आशुतोष, त्यांना जे बोललं ना महाराज ते ऐकायला होते पार्वती माता. पण असंही महाराज पूर्वीपासून हे चालत आले. पोथी म्हटली, कीर्तन म्हटलं, प्रवचन म्हटलं का सांगणारा सांगत राहतो, ऐकणारा ऐकत राहतो, आणि कधी कधी ऐकणारा ऐकता ऐकता झोपा काढत राहतो. ते इथले नाही बरं का, तिथलं सांगतो. पार्वती माता लागली झोप घ्यायला, ढुकली घ्यायला लागली, आणि ढुकली घेता 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 आता हे दिव्य ज्ञान गुह्य ज्ञान असं वाया जाऊ नये म्हणून स्वतः भगवान परमात्म्यानं माशाच्या पोटामध्ये एक अवतार घेतला आणि तिथं जाऊन ते गुह्य ज्ञान ऐकलं. त्यांचं नाव मच्छिंद्र नाथ. ही तिथून परंपरा आहे. भगवान शंकर असेल, मत्स्यनाथ असेल, गोरक्षनाथ असेल, जालेंद्रनाथ, ही नाथ परंपरा जी आहे ही भगवान शंकरापासून. अजूनही नवनाथ ग्रंथ जर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये वाचायला लागलात ना तर त्या नवनाथ ग्रंथाचं फार पावित्र्य जपावं लागतं. हो, तिथं विटाळ चालत नाही, तिथं शिवपालवाचं चालत नाहीये. सगळ्यात जाज्वल्य आणि कडक ठाम जर काय असेल तर ती नाथ भक्ती आहे महाराज. आता मडीची यात्रा झाली रंगपंचमीला, फार मोठी यात्रा भरते महाराज. आणि आता पुन्हा गुढीपाडव्याला भरणार आहे काणेपणाताची यात्रा. तर ही परंपरा जी आहे ही भगवान शंकराच्या वाणीतून प्रकट झालेली ज्ञानगंगा आहे. ती येऊन पोचली गैनीनाथांपर्यंत. गैनीनाथ त्या ब्रह्मगिरीच्या गुहेमध्ये तपश्चर्या करत होते. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी या 4 लेकरांना घेऊन ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत होते. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. नेमके निवृत्तीनाथ महाराज रस्ता चुकले आणि कुठं गेले? गुहेमध्ये गेले. बाबा एक वाक्य सांगतो, फार सुंदर वाक्य, ऐकलं तर तुम्हाला आनंद वाटेल. निवृत्तीनाथ महाराज वाट चुकले म्हणून आज आपल्याला ही वाट मिळाली. ते जर तेव्हा ती वाट चुकले नसते तर आज आपली वाटच लागली असती. ते वाट चुकून बरोबर त्या गैनीनाथांच्या गुहेत गेली आणि त्या साधूचा आशीर्वाद घेतला, तपश्चर्या आणखी फळ मिळालं आणि तोच प्रसाद पुढं त्या निवृत्तीनाथ महाराजांनी स्वतःकडे न ठेवता ज्ञानदेवा सार ज्ञानेश्वर महाराजांना पूर्ण अधिकार देऊन टाकला. आणि माऊलींनी जगाचं कल्याण म्हणून सगळ्या लोकांपर्यंत तो वाटला. सगळ्या लोकांपर्यंत अवघाची संसार आनंदे भरीन, ही संतांची खरी त्या ठिकाणी कृतार्थता आहे. हो, सामान्य लोकांचं असे मला भेटलं तर मीच खाईन. संतांचं तसं नाही. संत लोकांना देतात, वाटतात. आपण जेवोनी जेवविलो का संतर्पण करी तुका. स्वतःही जेवायचं आणि दुसऱ्यांना जेवू घालायचं. हो, गातला दुकान देती आलिया सिदान, संत उदार उदार भरले अनंत. संत महात्मे देतात, आपण फक्त घेतो. बरोबर ना? जे देतात त्यांना संत म्हणा आणि जे घेतात त्यांना माणसं म्हणा. अशा खऱ्या संतांचं लक्षण जगद्गुरु तुकोबरा आजच्या अभंगात सांगतात. हे संत कशा प्रमाण आहेत? चंदनाप्रमाण आहेत. चंदनाचे हात पायही चंदन. हे पहा, तुकाराम महाराज ज्या अर्थी सांगतात त्या अर्थी आपण तुकाराम महाराजांचं ऐकलं पाहिजे. कल्पना करा, ज्याला घर चांगलं बांधायचे किंवा बिल्डिंग चांगली बांधायची त्यांना इंजिनियरचं ऐकलं पाहिजे. कोणाचं? इंजिनियरचं. इंजिनियरचं ऐकलं तर बिल्डिंग चांगली बांधणार. ज्या मुलाला वाटतं मी 10वी 12वीच्या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स काढले पाहिजे त्या मुलानं कोणाचं ऐकलं पाहिजे? शिक्षकांचं ऐकलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. बर, ज्याला वाटतं कोर्टामध्ये केस आपल्या बाजूला लागली पाहिजे, आपला विजय झाला पाहिजे, त्यानं कोणाचं ऐकलं पाहिजे?
वकिलाचं ऐकलं पाहिजे. ज्याला वाटतं मी आजारातून बरा झालो पाहिजे त्यानं कोणाचं ऐकलं पाहिजे? डॉक्टरचं ऐकलं पाहिजे. लग्नाच्या अगोदर माणसानं आई बापाचं ऐकलं पाहिजे. लग्न झाल्यावर हे का सांगावं लागतं का? माऊलींची ओवी बरं का तशी, पहिली बाल दशे आई बा हेची पिशे आणि मग श्री मावशे बोलवली जाय. लहानपणी म्हणतो आई कुठे, आई कुठे, आई कुठे, आणि लग्न झालं का त्याच आईला विचारतो बाई कुठे, बाई कुठे, बाई कुठे, म्हणजे बायको कुठे. चित्त आराधी स्त्रियेचे दियेचे नि छंदे गायनाचे माकड गारुड्याचे जैसे होय. ज्ञानोबा ज्याला प्रपंच चांगला व्हावा वाटतो ना त्यानं आई बाबाचा ऐका, आणि ज्याला आपला परमार्थ चांगला वाटतो त्यानं साधू संतांचा ऐका. आता आपलं गाडीमध्ये बोलणं झालं, ज्या ज्या पोरांनी लहानपणी आई बाबाचा मार खाल्ला आणि मास्तरचा मार खाल्ला, आज ती पोरं एक नंबर झाली. महाराज एक नंबर झाली. महाराज पूर्वीच्या काळी इतका धाक होता पोरांना, इतके मास्तर मारायचे. शाळेमध्ये टेबलावर हात ठेवावा लागायचा आणि वरून छडीचा दांडू टाकायचे. महाराज मास्तर रडत जर घरी आला तर पुन्हा आई बाप धरायचे, कुठे न्यायचे? शाळेतच. परत मार खावा लागायचा. म्हणजे कुठूनही गेलं तरी मार चुकत नव्हता. शिक्षकही तसेच कडक होते आणि आईबाप सुद्धा कडक होते. आता आईबापच पोरांना मारित नाहीत. उलट शिक्षकांनी जर पोराला मारलं तर आईबाप जातात, मास्तर तुम्हाला गावात राहायचंय का नाही, तर तुमची बदली करू. म्हणजे मुलांच्या लाडा कोडाला खतपाणी कोण घालतं? आईबाप घालतात. आणि वात्रट निघाल्यावर मग कोण कपाळाला हात लावून बसतं? म्हणा ना आई बापच. जैशी करणी तैशी भरणी. जेवढे लाड कराल ना महाराज तेवढी पोरं तुमच्या अंगावर फोड आणतील. विठाला विठाला महाराज शास्त्रानं असं सांगितलं, मुलाचे लाड कुठपर्यंत केले पाहिजे. लालयेत पंचवर्षांनी दश वर्षांनी ताडयेत षडे ते एकादश वर्षे पुत्र मित्र वद आचरेत. वा वा वा, काय सुभाषित आहेत ना. 5 वर्ष असेल तोपर्यंत पोराचा लाड करायचं. 6वं वर्ष लागला का तिथून पोराला ताडण करायला सुरुवात करायची, म्हणजे मारायचं, धमकावायचं. आणि एकदा का 11वं वर्ष सुरू झालं, 11 ते 16 वर्षापर्यंत पोराबरोबर मित्रासारखं राहायचं. कशासारखं? मित्रासारखं राहायचं. आपल्या ग्रामीण भाषेतली म्हण सांगू का? बापाची चप्पल एकदा का पोराला यायला लागली का बापानं पोराला शिकवायचं नाही. मग कसं राहायचं? पुत्र मित्र वद आचरे, म्हणजे पुत्राला मित्रासारखं गोडीत घ्यायचं आणि त्याच्याकडून काम करून घ्यायचं. कशा करता सांगतो मी? ज्याला आपला प्रपंच चांगला करायचा आहे त्यानं आई बापाचं ऐका, मास्तरचं ऐका, गुरुजींचं ऐका. ज्याला आपला परमार्थ चांगला करून घ्यायचा आहे त्यानं साधू संतांचं ऐका, ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांचं ऐका. आपलं कल्याणच होईल महाराज. ज्याला वाटतं त्याला बरं, ज्याला वाटतं आपलं कल्याण व्हावं त्यानं संतांचं ऐका, आणि ज्याला वाटतं भिवंडी व्हायचं त्यानं कोणाचं ऐका. मग कल्याण भिवंडी कळते ना. तुकोबाराय म्हटले, तुम्ही संतांकडे जा, त्यांची लक्षणं पहा आणि तशा संतांना तुम्ही बरोबर घ्या, देव 100% तुम्हाला भेटेल. चला सुरुवात करतो मी आता लक्षणाची. काय लक्षण सांगितले? पहिलं लक्षण आहे संत चंदनाप्रमाणे आहे. अगदी थोडा थोडा विचार करायचा आहे. 4 दृष्टांत आहेत या अभंगामध्ये आणि शेवटी सिद्धांत सांगितलेला आहे. पहिला दृष्टांत आहे चंदनाचा, दुसरा दृष्टांत आहे परिसाचा, तिसरा दृष्टांत आहे दिव्याचा आणि चौथा दृष्टांत आहे साखरेचा. विठाला विठाला
साहेब खरं चंदन आहे ना, खरं चंदन हे हिमालयात भेटतं. कुठे भेटतं? हिमालयात. ज्याचा सुगंध अत्यंत मोठ्या प्रमाणात दरवळतो ना, ते खरं चंदन आहे. पण आता लोकांना खरं चंदन माहितीच नाही. आता लोकांना एकच चंदन माहिती, कोणतं? दुसऱ्याला चंदन लावणं. शाळेत वाक्प्रचार होता आम्हाला, दुसऱ्याला फसवणं म्हणजे काय करणं. लोक सर म्हणतात, महाराज त्याला मी फसवलं, त्याला चंदन लावलं, त्याला गंडवलं, त्याला मुंडवलं, हे शब्द आहेत आपल्याकडे. म्हणजे दुसऱ्याला फसवणं म्हणजे चंदन लावणं, बरोबर ना? पण चंदन हे किती महत्वाचं आहे जरा तुकोबरांच्याच भाषेत सांगतो. आपण जिज्ञासू ऐकणारे आहात, ऐकत राहा. हिमालयामधून मलयागिरी नावाच्या पर्वतातून एक चंदनाचं लाकूड आणा, थोडस ते घासा पाट्यावरती, आणि त्याचं 1-2 थेंब ते चंदन काढा, आणि त्या चंदनाचा उपयोग कुठं करा? उकळती कढई ठेवा तेलाची, त्या उकळत्या तेलाच्या कढईमध्ये 2-4 थेंब जरी मलयागिरी चंदनाचे टाकले, 100 डिग्री सेल्सिअस तापलेलं तेल एका क्षणामध्ये वितळून जातं. ही ताकद आहे मलयागिरी चंदनाची. महाराज म्हणतात, तापली या तेला पावन हो. तुकोबाराय म्हणतात, त्या 52 नावाच्या मलयगिरी चंदनाचा हा प्रताप आहे, महिमा आहे. कितीही तापलेलं तेल असू द्या, एका मिनिटामध्ये शांत करून टाकतं. ही ताकद त्या चंदनाची आहे. हा झाला दृष्टांत. सिद्धांत आहे का? संत चंदनाप्रमाणे कसे आहे? हे जग सगळं तापानं तप्त झालेलं आहे, बरोबर आहे ना? आपल्या डोक्याला ताप आहे का नाही? आहे का नाही? इंग्रजीमध्ये त्याला टेन्शन म्हणतात. काय म्हणतात? हा, ज्याला आहे पेन्शन त्याला सुद्धा आहे टेन्शन. ओनली अटेन्शन. सावध राहा. अरे पेन्शन वाल्याला सुद्धा टेन्शन आहे महाराज. लोकांना कशा कशाचं टेन्शन, कशा कशाची चिंता लागते. नित्य उठून खावं याची चिंता. कोणाला कशाची चिंता, कोणाला कशाची चिंता. नामदेव महाराज पठाडे म्हणायचे, 14 अक्षरी मंत्रच लोकांनी सुरू केलाय म्हणे. काय करू, कसं करू, कसं होतं, कसं झालं. काय करू, कसं करू, कसं होतं, कसं झालं. काय करू, कसं करू, कसं होतं, कसं झालं. हे म्हातारी माणसं आहेत ना, ओट्यावर बसल्या बसल्या गप्पा मारतात 2 जण, गणपतराव आणि संपतराव. गणपतराव म्हणतो, संपतराव काही खरं नाही, माझ्या टाइमात काय होतं, पोरांनी काय केलं. काय करू, कसं होतं आणि कसं झालं. एवढं पाठ करून जा. हा मंत्र जपा. मंत्र हा जपावा सर्व काम. तुम्ही म्हणाल महाराज ते का सांगायची गरज आहे का? तो चालूच आहे रोज आमचा. उलट कोणता मंत्र जपा? रामकृष्ण हरी विठ्ठल मंत्र हा जपावा सर्व काळ. याविना अनेक वाहत असे आण, किंवा तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी शहाणा तो धनी. बाकीचे नाही. तुका ते म्हणतात ना,
येड्या गबाळाचे काम तुका म्हणे ते पाहिजे जाती जातीचे, येड्या गबाळाचे काम शहाणा मनुष्य जो आहे ना तोच परमार्थावरती आरूढ होऊन संत आणि भगवंत यांचं दर्शन करू शकतो. ऐका, चंदनाची महती चालली. जगातले तापानं तप्त झालेले जीव जे आहेत, माणसं जे आहेत, यांना जर आपल्या जीवनामधला ताप घालवायचा असेल तर संतांच्या जवळ जा. संतांचं चरण जरी पाहिलं तरी तुमच्या जीवनातला ताप याला म्हणतात अचूक प्रमाण. आमचे चुलते होते बरं का, वैकुंठवासी झाले आता ते, शत्रुघ्न महाराज गतीर महाराज गाथा पाठवतात. त्यांच्या गाथा प्रमाण कुठलंही असो, एकशे बळकर रे, इतकी प्रमाण महाराज त्या माणसाला. चालींचा खजाना होता त्यांच्याकडे. गेलं महाराज, आमच्या गतीर परिवाराचं ते वैभव होतं, काळाच्या पडद्याआड झालं. मरण कधी कोणाला सांगता येत नाही महाराज. पिता देखत पुत्र मरे, पुत्र देखोनी पिता झुरे, काळे काळे अवघे सरे, कोणी नवरे शेवटी. आज मी जे इथं उभा आहे ना महाराज, हा त्यांच्यामुळे उभा आहे. बाबा मी 7-7 दिवस सप्त्याला जायचो. शत्रुघ्न महाराज मला सप्ताला न्यायचे, डुबेरला न्यायचे. पुण्यामध्ये कोंडवा नावाचं गाव आहे, लातूरला भुसणी नावाचं गाव आहे, तिकडे न्यायचे. दिंडोरी तालुक्यात वनारवाडी, अशा गावांना आम्ही सप्ताहाला जायचो. म्हणजे हा काळ आहे कमीत कमी 20 वर्षापूर्वीचा. मोबाईल तेव्हा अजिबात नव्हते. शत्रुघ्न महाराज आम्हाला पहाटे 4 वाजता उठवायचे, काकड्याला बसवायचे महाराज. काकडा पाठ करून घेतला त्या माणसाने आमच्याकडून, पखवात वाजवायला लावायचं, जसं येईल तसं पखवात वाजवायचं. 4 ते 6 काकडा झाला का पुन्हा सकाळी स्नान आंघोळ दर्शन नाश्ता झाला का पुन्हा 10 ते 12 भजन, गाथा भजन करून घ्यायचे आमच्याकडून. गावकऱ्यांना टेन्शनच नव्हतं. शत्रुघ्न महाराज असले का सप्ताह पार पाडलाच महाराज. दुपारी 2 तास भजन करायचे 10 ते 12. मग पंक्तीवाले यायचे, जेवायला जायचं. 4 वाजेपर्यंत आराम करायचा, पुन्हा 4ला यायचं, प्रवचनाला बसायचं महाराज. प्रवचनकार जर आला नाही तर स्वतः महाराजांनी प्रवचन करायचं. झालं प्रवचन, पुन्हा हरिपाठ. हरिपाठाला तो माणूस उभा राहायचा आम्हाला घेऊन बरं. आणि हरिपाठ रंगीत संगीत असायचा. बाबा माझं नेहमी सांगणं राहतं, ज्या सप्ताहामधला हरिपाठ 1 नंबर झाला तो सप्ताह 1 नंबर होतो महाराज. असा हरिपाठ महाराज रंगवायचे शत्रुघ्न महाराज. थै 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 लोक नाचायचे महाराज. हा, आणि झाला हरिपाठ, जेवण झालं का 9 ते 11 कीर्तन असायचं. शत्रुघ्न महाराज 8:30 वाजता मंडपात राहायचे मला. 8:30ला पखवात लावून, जर नसेल पखवात तर वाद्या वडायचे महाराज. आम्ही जे पखवात लावायला शिकलो ना, वाद्या वडायला शिकलो, हे त्यांच्यामुळे शिकलो ना. ते म्हणायचे हे बाळू धर वड वादी लाव पखवात असा. हे सगळे त्यांचे उपकार आहेत महाराज. गायक वादक कीर्तनकार घडवण्याचा कारखाना त्यांच्याकडे होता. आमचे माधव बाबा घुले, 98 वय माधव बाबांचं. अजूनही कोणत्याही गावात जायचं असेल तर 1 तास आधी जातात माधव बाबा. तिथले पक्वा सगळे रिपेअर करून टाकतात. बाजू आवाज टाळी बरं. संतांकरता टाळी वाजवायला अजिबात लाजायचं नाही मला. कीर्तनात टाळी वाजवायला अजिबात लाजायचं नाही. जो कीर्तनात टाळीची करी टाळा टाळी, त्याची लवकरच यमकव टाळी. रामदास बाबा संत गेले का मग लोकांना कळतात, आणि आईबाप गेले का मग लोकांना कळतात. आईबाप मेले का मग लोक म्हणतात अशी माझी आई होती, असा माझा बाप होता, बरोबर ना. आणि साधू संत गेले का मग लोकांना कळतात. देहूचे तुकाराम महाराज कधी कळाले? गेल्यावर. माऊली कधी कळाले?
गेल्यावर. निवृत्तीनाथ महाराज कधी कळाले? गेल्यावर. आणि आपण कधी कळू? म्हणा ना, मेल्यावर. म्हणा. अजित पवार कधी कळाला? बापरे, विरोधक सुद्धा म्हणायला लागले. विरोधक, दादा कामाचा माणूस होता आणि आधी म्हटले असते तर तुम्ही का मेले असते का? पण या महाराष्ट्राची आणि या जगाची एक वाईट खोड आहे. माणूस जिवंत असेपर्यंत त्याला कधी चांगलं म्हणत नाही आणि मेल्यावर दारुड्याचे सुद्धा लोक गुणगान गायल्याशिवाय राहत नाही. एखादा दारू पिऊन जरी मेला ना, लोक म्हणतात महाराज जाऊ द्या, दारू पेत होता पण कसा होता? चांगला होता. आधी म्हटले तर काय झालं असतं? रीत आहे महाराज जगाची. लोक कधीच कुणाला चांगलं म्हणत नाहीत. महाराज एक वाक्य तयार केलंय मी. लोकांनी आपल्याला चांगलं म्हणण्याकरता आपल्याला या जगाचा निरोप घ्यावा लागतो. मारावा लागतं तेव्हा लोक चांगलं म्हणतात. विठाला आपला विषय हा होता. बाबाने प्रमाण दिलं. त्रिविध तापाची झाली वळवण. देखील या चरण बस. चंदनाचं काम जसं आहे तापलेल्या तेलाला शांत करणं, तसं संतांचं काम आहे या तापलेल्या समाजाला शांत करणं. मुक्ताबाईचा प्रसंग माहिती ना, आळंदी मधला. ज्ञानेश्वर महाराज रागवले होते, ताटीमध्ये जाऊन बसले होते. मुक्ताबाई म्हटली, दादा विश्वरागे झाले वणी, विश्वरागे झाले वणी, संती सुखे वावे पाणी, संती सुखे वावे पाणी, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. दादा अरे असं कुठं असतं का? लोक रागवले म्हणून काय झालं? तुम्ही पाणी व्हायचं. आग लागल्यानंतर विझवावी लागते. कशानं? कोण म्हणलं रॉकेल? कोणीच नाही म्हटलं, मीच म्हटलं होतं. ऐका, रॉकेलनं आग विझत नाही. महाराज म्हणता इंधने निमाला अग्नी कोठे. लाकडं टाकली विझल का अग्नी? रॉकेल टाकलं विझल का अग्नी? पेट्रोल टाकलं विझल का अग्नी? नाही. अग्नी विझवायचं असेल तर काय टाकावं लागेल? पाणी टाकावं लागेल, टँकर ओतावे लागतील. तसं संत महात्मे म्हणजे पाण्याचे टँकर आहेत आणि हा समाज म्हणजे ओघवती आग आहे. महाराज विठाला रामदास बाबा, या समाजानं तुकाराम महाराजांना सोडलं नाही, ज्ञानेश्वर महाराजांना सोडलं नाही. हा समाज तुम्हाला आम्हाला कसा सोडेल महाराज? बाबा लोकांनी लोकांच्या नादी लागायचं नाही. तुका म्हणे हाशे जन नाही कान. बस गोकुळच्या गवळणींनी इतका मोठा त्या ठिकाणी अधिकार प्राप्त करून घेतला. त्याला एकच कारण आहे, गवळणींनी लोकांच्या नादी लागून घेतलं नाही. उलट त्या म्हणायच्या आम्ही प्रपंचामध्ये आहोत पण आमचं मन मात्र देवाच्या ठिकाणी आम्ही रद्द करून घेतले. एका जनार्दनी ब्रह्मवादिनी गोपी त्या बलवंता, एका जनार्दनी ब्रह्मवादिनी गोपी त्या बलवंता, कृष्णपदी त्या लीन झाला, कृष्णपदी त्या लीन झाला, पूर्णपणे धनिष्ठा, सरसर फरता, सरसर फरता, आटको आरवाये हात काट झाले मग मी करा कैसे जाऊ, तुझा संग झाली मग मी करा कैसे जाऊ, तुझा संग झाली मग मी करा कैसे जाऊ, तुझा संग झाली मग मी करा कैसे जाऊ, करा कैसे जाऊ. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, धाधा धिन धिन धाधा धिन. हो
खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में। जोत जला दे, प्रीत लगा दे, जोत जला दे, प्रीत लगा दे, गले से लगा दे, मुरली वाले हो शिवाले, मुरली वाले हो शिवाले, मुरली सुना दे, बंसी बजा दे, मुरली सुना दे, बंसी बजा दे, गले से लगा दे, मुरली वो तो राधा हो गई बदनामी। बाबा माऊलीच्या कृपेनं थोडं थोडं गायन येतं मला, पक्वता येतोय. कीर्तनकार हा सगळ्या गुणांना परिपूर्ण असला पाहिजे. कीर्तनकाराला गायन आलं पाहिजे, मृदंग आला पाहिजे, स्वराचं ज्ञान पाहिजे, वक्तृत्व शैली पाहिजे, अभ्यास पाहिजे, सगळ्या बाजू कीर्तनकाराच्या पूर्ण पाहिजे. हो, आता समाज हा एज्युकेटेड आलाय. आम्ही मुंबईमध्ये कीर्तन करतोय, प्रमोद महाराजांना माहिती, भिवंडी, कल्याण, ठाणे या परिसरात खूप एज्युकेटेड लोक आहेत ना. आणि जशी लोक आहेत तसा आमचा अभ्यास पाहिजे. आता टिट फॉर टॅट, तसंच तसं. पूर्वी रामायणाची एखादी कथा लावून दिली, सहज लोक ऐकत राहायचे, बरोबर ना. आता नाही तसं. आता बाप दाखवणे तर श्राद्ध घाल, अशी लोक म्हणतात. महाराज हे खरं का ते खरं. आणि याच्याकरता कीर्तनकाराचा स्टडी तसा पाहिजे, अभ्यास पाहिजे, वक्ता तसा परिपक्व पाहिजे. आता त्याची लँग्वेज जी आहे, बोलण्याची लँग्वेज, थिकनेस जो आहे बोलण्याचा, क्वालिटी जी आहे ती त्या पद्धतीची पाहिजे. आता तेव्हा लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. 100 वर्षापूर्वी पालघर जिल्ह्यामध्ये एक शिक्षक जन्माला आले. त्या शिक्षकांनी उभा महाराष्ट्र हा संप्रदायाकडे खेचला. त्यांचं नाव आहे प्राध्यापक प्राचार्य मामासाहेब दांडेकर. दांडेकर मामाने सगळे लोक डॉक्टर, वकील, इंजिनियर इकडे आणले. आणि महाराज बंकट स्वामी महाराजांनी खेड्यापाड्यातला एक भोळा भाळा वारकरी समाज हा आळंदी पंढरपूरला नेला. हे बंकट स्वामीचे उपकार आहेत. सुई राहते महाराज, सुई, पण सुई सुद्धा कधीतरी कामी येते, बरं लक्षात ठेवा. कोणता माणूस कुठं कामी येईल हे सांगता येत. चला, विचार वाढतोय आपला, विस्तार वाढेल, थांबू द्या मला. संत महात्म्यांचा परिचय हा माणसाला झाला पाहिजे. त्रिविध ताप घालवण्याचं काम संतांचं आहे, ते चंदनाप्रमाण आहे. बर, चंदनाचा दृष्टांत तुकोबारायांना थोडासा कमी वाटला. तुकोबाराय म्हटले, हे चंदन जे आहे ना दुसऱ्याला सुगंध देतं, पण चंदनामध्ये एक दोष आहे महाराज. काय? चंदन सगळ्यांना सुगंधी करतं, पण बाबळीला मात्र सुगंधी करू शकत नाही, बोरीला सुगंधी करू शकत नाही. अजून सांगू का? चंदन हे दुसऱ्याला त्या ठिकाणी चंदनाचा सुवास देऊ शकतं, परंतु त्याच्यामधले विशेष गुणधर्म जे आहेत ते देऊ शकत नाही. संत महात्मे चंदनापेक्षा पुढे येतो. संतांनी काय केलं माहितीये का? संतांनी स्वतःचा गुणधर्म तर दुसऱ्यांना दिलाच दिला, पण स्वतःचं पद सुद्धा दुसऱ्याला देऊन टाकलं. हा, हे पहा, आज निवृत्तीनाथ महाराज खूप कमी लोकांना माहिती आहे, पण ज्ञानेश्वर महाराज माहिती नाही असा माणूस तर मला या जगात दाखवून द्या. प्रत्येकाला कोण माहिती आहे? ज्ञानोबा आहे, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. पण एक सांगू का? ज्ञानेश्वर माऊली पुढे येण्याकरता जीवाचं रान करणारे महात्मे कोण असतील तर ते आपल्या त्र्यंबकेश्वरचे दादा अर्थात निवृत्तीनाथ महाराज आहेत. तुम्ही जसे म्हटले ना बाबा का महाराजांना मी पहिल्यांदाच पाहिलं, मनोहर दादा. मनोहर दादा हे निवृत्तीनाथ महाराजांची भूमिका घेणार.
ते पुढं कधीच आलं नाही, पण त्यांनी धनंजय महाराज रूपी माऊलीला पुढं केलं आणि जगाचा उद्धार करून घेतला. आज धनंजय महाराज कोणाला माहिती नाही सांगा ना मला. भरत महाराज कोणाला माहिती? सगळ्यांना माहिती. असं म्हणतात पडद्या पुढचे सगळ्यांना दिसतात, पण पडद्या मागचे कोणाला दिसत? ते पडद्या मागचे कलाकार आहेत. आपल्या त्र्यंबकेश्वरचे निवृत्तीनाथ महाराज सुद्धा पडद्या मागचेच आहेत ना, पुढे नाही आले. त्यांनी उलट ज्ञानेश्वर महाराजांना पुढे केले. ज्ञानदेवा सारच याला खरं संत म्हणतात. जो दुसऱ्याला मोठं करतो तो खरा माणूस आहे मला, तो खरा संत आहे. बर, चंदनाची उपमा कमी पडली, पुढचा दुसरा दिला परिसाचा. परिस काय करतो? हे लोखंड आहे ना, लोखंड याला सोनं करतो. आपुल्या महिमाने धातू परिसे केले सोने. तर पंढरपुरात परिसा भागवत नावाचा एक महाराज राहतो, जो रुक्मिणी मातेचा भक्त होता. आणि नामदेव महाराज जे होते हे पांडुरंगाचे भक्त होते. आता दोन महाराज, एक महाराज होते रुक्मिणीचे भक्त आणि दुसरे महाराज पांडुरंगाचे भक्त. झालं असं, पांडुरंगाचे भक्त जे नामदेव महाराज होते ते गरीब होते. रुक्मिणी मातेचा जो भक्त होता परिसा भागवत, तो श्रीमंत होता. कारण त्याच्या घरी काय होता? परिस होता. परिस तो लोखंडाला लावला का त्याचं काय करायचा? महिला मंडळ एक बारकाईने ऐका थोडस. परिसा भागवताची बायको आणि नामदेव महाराजांची बायको दोघीही जणी चंद्रभागेवर कपडे धुवायला गेल्या, धुणं धुवायला गेल्या. आता बाई माणसं धुणं धुवायला गेल्यानंतर धुणंच धुतात का? धुणं धुता धुता बरं धुणं धुतात असं बोलणं कळालं. ती म्हणे काय बाई सांगू म्हणे, माझ्या प्रपंचाची फटफटी. माझा नवरा उठला का सुटला जातो इकडं बसणारा तिकडं बसणारा, जातो देवाच्या दारामध्ये. आमच्या घरात काही पाहतच नाही. ती परिसा भागवताची बायको म्हटली, बाई तू माझी मैत्रीण आहे, आपण एकाच बचत गटामध्ये आहोत. बचत गट आहे नाही का? आपण जोडीदारांनी आहोत, मैत्रिणी आहोत. एक काम करू म्हणे, काय थोड्या दिवसापुरतं माझ्या घरचा परिसर हात तुला देते, लोखंडाचं सोनं करून दे, माझा परिस मला परत आणून दे. महाराज जुन्या काळी लोक प्रामाणिक होते. आऊत जर दुसऱ्याचं नेलं तर दिवसभर काम करून घ्यायचे आणि संध्याकाळी त्याचं आऊत परत घेऊन द्यायचे. नामदेव न मोडता जुन्या लोकांना माझी भाषा पास न काढता, तर काही वखराच्या पाशी घरी ठेवून घेतात. पूर्वीची लोक इमानदार होते. जसा नांगर आणला तसा देऊन टाकायचा. हिनं कॉम्प्रोमाइज केलं, करार केला. मी अगदी साधा कीर्तन करतो बरं, ग्रामीण भाषेतल्या लोकांना कळत असतं, नाही तर मला एज्युकेटेड कीर्तन पण येते. हा, पण मला माहिती समोर लोक ऐकणारे कशी येते. जसं पेशंट तसं इंजेक्शन, त्याला खरं लागतं. आता झालं, परिसा भागवताच्या बायकोनं परिस दिला, नामदेव महाराजांच्या बायकोनं घरी नेला. अहो काय बघता, ह्या लोखंडाला लाव, त्या लोखंडाला लाव, आख्या घरामध्ये सोनं करून टाकलं. नामदेव महाराज गेले ते भाषणात. लगेच ते सोनं पंढरपुरात मोडलं, पैसे आणले आणि पुरणपोळीचा स्वयंपाक, कपडे साड्या नाम करून धमकून. आता बायांना कपडे म्हटल्या साड्या म्हटलं का काय ते नावच काढून टाकलं. मावशी गंमत तुम्हाला वाटेल, परवा पेपरला मी एक बातमी वाचली. मराठवाड्यामध्ये एका बाईनं लग्नाला निघण्याच्या अगोदर मेकअप करण्याकरता आतमध्ये रूम मध्ये गेली, गोदरेजचं कपाट उघडलं. कपाट उघडल्यानंतर त्या कपाटातून 150 साड्या अंगावर पडल्या आणि बाई गुदमरून मिळली. किती साड्या होत्या? मी म्हणतो दुसरं सरपंच सुद्धा आणायची गरज नाही. एवढ्या 150 साड्या एकत्र करायच्या तिकडच. कशाला एवढा संग्रह पाहिजे? कशाला संग्रह पाहिजे? राम प्रभूंची सीता पंचवटीत आली होती ना, रामायण वाचले ऐकल्यासाठी. सासऱ्याचं घर सोडलं होतं, अयोध्या सोडली होती, रामाबरोबर आली होती. मग हरणाच्या कातड्याची चोळी मागायची काय गरज होती का? नजर कुठे गेली? सोन्यावर गेली. देव म्हटला तुला सोनच पाहिजे ना, हरणाच्या कातड्याची चोळी काय घेते? जा सोन्याच्या लंकेतच पाठवतो तुला.
देवानं नाटक केलं, गेला देव निघून. इकडं रावण आला आणि घेतलं उचलून सीतेला आणि गेला निघून. इथंच मला ज्याच जागेवरती जटायूनं रावणाबरोबर तोल युद्ध केलं आणि त्या युद्धामध्ये रक्ताच्या धावण्यामध्ये पडला आणि तेव्हा करता त्या ठिकाणी आपलं आयुष्य जिरवणारा भक्त जन्माला आला, त्याचं नाव जटायू महाराज. मी काय सांगत होतो? कीर्तन का सोनं पैस, याच्यातून लोकांची बुद्धी किती बुद्धी किती शार्प हे कळत. लोक खरंच कीर्तन ऐकतात का काय करतात? तुम्ही खरंच कीर्तन ऐकता, पण ऐका. केलं मला सगळंच पंचपक्वान्नाचा भेद केला, पुरणपोळ्या केल्या. 11ला 10 कमी असताना तर स्वयंपाक तयार झाला. माझं काय लक्ष बरं. फक्त तुम्ही समजू नका का बाबा राष्ट्रवादीच आहे म्हणून. कोण्या पक्षाचा वारकरी सांभाळायचे. झाला स्वयंपाक काय. नामदेव महाराज अरे आज तर आपल्या घरातून काही वेगळाच वास सुटतोय. स्वयंपाकाचा घमघमाट. आतमध्ये एंट्री केली नामदेव मंदिरातून, घरात गेले, वाड्यात गेले, पाहिलं तर अरे बायकोच्या अंगावर सोनं काय, घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक काय. महाराज खऱ्या साधूला सोन्या नाण्याचा बीट असतो. तुकोबारायला शिवाजी महाराजांनी नजरात पाठवलं होतं, नाही घेतलं मला शिवाजी. सोन्या रुपये आम्हा मूर्ती के सम, बरोबर आहे ना. आम्ही असतो तर आम्ही म्हटलं असतं सोन्या रुपये आम्हा मूर्ती के समान तुम्हा. ते तुकाराम महाराज होते. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज प्रसन्न झाला, पण नाही घेतलं. नामदेव महाराज म्हणले हे काय लावले सगळं, हा स्वयंपाक कुठून आला, हे सोनं नाणं कुठून आलं. अहो म्हणे त्या परिसा भागवताची बायको आहे, आम्ही दोघांनी मैत्रिणी जोडीदारनी गेलो चंद्रभागेवरती. तिला सांगितलं आमच्या घरी परिस आहे, तो परिस आणला, सगळ्या लोकांना लावला, सोनं केलं आणि झालं ना म्हणे आपल्या घरात श्रीमंताचं. गेली आपली कायमची दरिद्री. नामदेव महाराज म्हणजे दाखवतो परिस कुठे. आता ती भोळी बाबडी बाई तिनं पटकन नामदेव महाराजांच्या हातावर दिला. नामदेव महाराजांनी क्षणाचा विलंब न लावता डायरेक्ट चंद्रभागेत पळत गेली आणि दिला चंद्रभागेत फेकून. आता बरं आहे खरा परीस गेला. दुसऱ्या दिवशी परिसा भागवताची बायको आली, त्या माझा परीस आता कुठून द्यायचं. म्हणे अहो माझ्या नवऱ्याने दिला फेकून. म्हणजे काही करा पण माझा परीस मला पर्यंत माझा नवरा मारी. हा पूर्वीच्या बाया अशा धाकात होत्या नवऱ्याच्या. आई आहे होतं का नाही पूर्वीच्या काळी बाबा. अशी म्हण होती, बैल मारावा तासा आड आणि बायको मारावी दिवसा आड. आताच्या पोरांनी प्रयोग करू नका, आहे त्या निघून जाते. भेटतच नाही तर कुठं जाते. पूर्वीच्या काळी बैल मारावा तासा आड, बायको मारावी दिवसा. एवढा धाक होता. आता याच्यावरच धाक आहे तिचा. नामदेव महाराजांनी परीस फेकले तर परिसा बाबाला माहित झालं, घरी आला भांडायला. ओ महाराज तुम्ही देवाचे भक्त, पांडुरंग मी रुक्मिणीचा भक्त, माझा परीस मला देऊन टाका. नामदेव महाराज म्हटले चला चंद्रभागेच्या वाळवंटावर. गेले महाराज, विस्तार नाही करत, अगदी 2 मिनिटांमध्ये थांबले. हातामध्ये चंद्रभागेच्या वाळूचे खडे घेतले. पहा संतांच्या परिसाचा स्पर्श, या शरीराचा स्पर्श किती महत्वाचा आहे. ओंजळीमध्ये जसे खडे आले ना महाराज, नामदेव महाराजांचा हात दगडाला लागला, खड्याला लागला, तर त्या खड्याचं काय झालं, परीस लागला. परीस असे ओंजळत परीस झाले महाराज. नामदेव महाराज त्या परिसा भागवत म्हटले तुझे किती आहेत, एकच आहे ना, उचल एक खडा जाई. तो म्हटला एवढे दे ना. तो म्हणे असा काही टॉप टाइम फ्री राहतो का, जीवचं कार्ड आहे का तुझा, एक आहे ना सांग चालता होतो. नामदेव महाराजांनी बाकीचे परीस पुन्हा चंद्रभागेत फेकून दिले तशीच तशी. मला सांगा ज्यांचा हाताचा स्पर्श झाला तर दगडाचा स्पर्श होतोय, ते संत महात्मे किती मोठे आहेत. साधू थोर जाना, साधू थोर
जगाचं कल्याण झालं. महाराज म्हटले हा परिसही कमी पडतोय. आता चला 2-5 मिनिटात आपण दुसरं चरण पाहू. तिसऱ्या चरणात चाल लावायची, नंतर विठोबा रुक्मिणी भजन, ज्ञानेश्वर माऊली सगळं एकटी घेऊन टाकायचं. महाराज म्हटले हा परी सुद्धा कमी पडतोय संतांच्या उपमेला. मग तिसरी उपमा दिली दिव्याची. कशाची? दिवा. दिवा नाही पाठी पोटी अंधकार. अरे जिथं दिवा लावला तिथं तो उजेड पाडतो. बरोबर आहे ना? नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू हे दिव्याचं काम आहे. पण दिवा हा नेहमी दुसऱ्यांना प्रकाशमान करतो. तमसो मा ज्योतिर्गमय. दिव्याकडे एक अवगुण आहे बरं का. काय अवगुण आहे? दिवा असा आहे महाराज, दुसऱ्याला उजेड देतो पण त्याच्या खाली, म्हणून म्हणे दिव्या खालीच, बऱ्याच दिव्यांखाली अंधार आहे. अजून दुसरं एक दिव्याचं अवगुण आहे. दिवा जिथं लावला तिथलं वरचं सगळं काळं करतो. तुम्ही समय लावता ना, सायंकाळी महिला मंडळ समय लावता ना, दिवा लावता ना, शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदाम शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योतिर्मनस्तुते. तो दिवा लावला तर ती वात पेटलेली वरती सगळं काळं करून टाकते. हा त्याचा अवगुण आहे. लावला का तो काय करतो? काळं करतो. त्याच्या खाली काय असतो? अंधार असतो. अजून 2 अवगुण सांगतो. तो वात खातो आणि तेल पितो. काय तुम्ही कापसाची वात तयार केली, आज वात लावली का ती 1 वर्षभर परत काढायची गरज नाही. भांडवलदारात आहे का असं तर त्या मारुतीच्या देवळात लावलं. वात लावली का दुसऱ्या दिवशी बदलावी लागते. आणि समय दिव्यात काय टाकावं लागतं? तेल. म्हणजे तो तेल पितो आणि वात खातो. हा त्याचा अवगुण. हे 4 प्रकारचे अवगुण आहेत. त्याच्या खाली अंधार 1, जिथं लावतो तिथं काळं करतो 2, वात खातो 3 आणि तेल पितो 4. म्हणून दिव्याचाही दृष्टांत कमी वाटला. चौथा दृष्टांत दिला सर्वांगी साखर अवधी गोड. विठाला साखर असते. साखर. हे बाळांनो तुम्हाला प्रश्न. तुझं नाव काय? ओमकार. ओमकार दादा खरंच सांग, साखर ही उजव्या बाजूला गोड असते का डाव्या बाजूला? अरे बापरे, त्याचा गुगली बॉलच गेला वाटते. क्लीन बोर्ड झाला त्याचा. पण भाग्यवान आहे बरं का, टाळ घेऊन तो कीर्तनात उभा राहिलाय. टाळी वाजव त्याच्याकडे. अरे रात्रभर मोबाईलच्या स्क्रीनवर बोट चालण्यापेक्षा ही बोट टाळावरती चालली पाहिजे, तर पोरांचं टाळ काय होईल. हे बघ ओंकार दादा, साखर ही उजव्या बाजूने गोड आहे का डाव्या बाजूनं? बोल ना. हा तो म्हणतो उजव्या बाजूने. उजव्या बाजूने तो उजवी करतो. साखर ही सगळ्या बाजूने कशी आहे? उजवीकडूनही गोड, डावीकडूनही, पुढूनही गोड, मागूनही. अरे कशीही साखर तोंडात पडली तरी ती गोड असते. संतांचं जीवन कोण्याही अंगानं आपल्या जीवनाला स्पर्श करून गेलं तरी आपलं जीवन गोड होऊ शकतं. साखरेप्रमाणे संत सहज ज्ञानोबरांचा स्पर्श झाला. कोणाला? रेड्याला. रेड्याच्या मुखातून काय निघाले? वेद निघाले. भिंतीला सहज स्पर्श झाला माऊलींचा. भिंत काय झाली? चालविली जड मोक्ष मार्गीच्या याला म्हणतात संत. हे साखरेप्रमाणे गोड आहे. साखरेप्रमाणे. मग तुकाराम महाराज म्हणतात, सांगा बरं आता तुम्ही 4 प्रकारचे दृष्टांत दिलेत म्हणे मी. चंदनाचा दिला, परिसाचा दिला, दिव्याचा दिला, साखरेचा दिला. मग असे संत गुणी आहेत ते अवगुणी आहेत? बोला कसे? गुणी आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, अरे विचार करून पाहिलं तर संतांकडे शोधूनही अवगुण सापडत नाही. अभंगाचा शेवट.
तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळवीची ना शेवटच्या चरणात मला सांगतात शोधून सुद्धा सज्जनांकडून संतांकडून अवगुण भेटत नाही. गुणी असतात त्यांना संत म्हणतात आणि अवगुणी असतात त्यांना माणसं म्हणतात. खरं सांगा माणूस गुणी का अवगुणी? बरोबर अवगुणी. माणूस म्हणजे चुकीचा पुतळा माणूस. चूक नाही मी तो म्हणतो खेळाय माणूस. चूक तरी कमी बारीक राहते खेळा चुकाच मारत माणूस. अध्यात्म सांगू का वेदांत वाचस्पती जगन्नाथ पवार म्हणायचे माणूस चुकला म्हणून जीव झाला. समुद्रापासून मीठ बाजूला झालं म्हणून त्याला तिखटपणा घ्यावा लागला मिरची सोबत. नाही तर मीठ समुद्राला एकरूप झालं असतं तर कधी त्याला दुःख भोगावं लागलं नसतं. नव्हे सारिता निराळे लवण मिळविता जळे. तसं माणूस देवापासून बाजूला गेला पदच्युत झाला म्हणून माणसाला दुःख भोगावं लागलं. नाहीतर तुका म्हणे कैची किंवा कोठी जीव निराळा. हे साधू संतांनी आपल्याला सांगितले आणि त्या संतांचं खरं लक्षण म्हणजे काय असेल तर महाराज म्हणतात ते सद्गुणी आहेत सुलक्षणी आहेत. गीतेमध्ये त्या संत महात्म्यांची 26 लक्षणं सांगितलेली आहेत. 26 लक्षण. त्या 12व्या अध्यायामध्ये भक्ताष्टक सांगितलेलं आहे. 8 श्लोक आहेत भक्तांकरता संतांकरता. कसे माझे भक्त आहेत सुख दुःखे सरे कृत्वा लाभा लाभो जया तुल्य निदा सतुर म्हणून संतुष्ट येणं केल्याची या सगळ्या ओव्या पाहून का जो खांडावाऱ्या भाव घाली लावणे दयाने केली दोघा एकच सावली उठली गेले. झाड जसं तोडणाऱ्यालाही सारखी सावली देतं आणि लावणाऱ्यालाही सावली देतं तसे संत सज्जनालाही त्या ठिकाणी चांगलं करतात आणि दुर्जनाला सुद्धा चांगलं करतात. हा संतांचा मोठेपणा आहे. अशा संत महात्म्यांचं जीवन महाराजांनी या अभंगामधून नमूद केलेलं आहे. आपली वेळ संपलेली आहे. खरं तर बाबा मला खूप चिंतन या अभंगावर करायचं खूप चिंतन पण याची शॉर्टकट देतात वेळेच्या. तुम्ही जर 9:15 मला विना दिला असतं ना 9:15 9:30 जर मी बोलायला सुरुवात केलं असतं ना बरोबर मला सगळं कटुकट मांडून टाकलं असतं. पण आता मी जवळजवळ 10 वाजता बोलायला सुरुवात केली. राहिला किती होता 1 तास सरळ उरकावं लागतं आम्हाला. आणि शेवटचा दृष्टांत आहे अगदी 2 मिनिटात सांगू समजी वेळा.
दुर्जनाला सुद्धा सज्जन कसे बनवतात तुम्हाला आवडलं आणि तेवढा घरी घेऊन जातात. इकडे पहा. 4 कॉलेज कुमार होते. एका नावेमधून होडीमधून प्रवास करत होते. त्याच्यामध्ये साधू बसलेला होता. या कॉलेज कुमारांनी पोरांनी साधूची टिंगल करायला सुरुवात केली. आता देवाला काही साधूची टिंगल आणि निंदा आवडत नाही. जसं आईला मुलाची एखाद्याने चेष्टा केली की आईला आवडत नाही, तसं देवाला सुद्धा साधूची चेष्टा आवडत नाही. भगवान परमात्मा त्या होडीमध्ये प्रगट झाले बाबा. साधूला सांगितलं, साधू महाराज केव्हापासून ही पोरं तुम्हाला त्रास देत आहे. आता मी एक काम करणार आहे, तुम्हाला होडीच्या बाहेर काढणार आहे, नावेच्या बाहेर काढणार आहे आणि या पोरांना होडी सहित या पाण्यामध्ये नदीमध्ये बुडून टाकणार आहे. पलटी करणार आहे नावामध्ये पाण्यात. काय म्हटलं असतं साधू पहा, संत कसे असतात, दयाळू कणवाळू कृपाळू कसे असतात. ते म्हटले, देवा मला बाहेर काढून ही नाव पलटी करण्यापेक्षा या मुलांच्या बुद्धीमध्ये पलटी करा. या मुलांच्या बुद्धीमध्ये ही दुर्जन पोरं आहेत तर यांना सज्जन बनवा आणि हेच सज्जन उद्या अखंड हरिनाम सप्ताह करतील आणि तुमचा जयजयकार करतील. त्याला पसायदानामध्ये ओवी सांगतो शेवटची, जे खळांची व्यंकटी दया सत्कर्मी रती होता परस्परे पडो, याला म्हणतात खरं साधू. आणि असे साधू संत कोण असतील तर निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज अशा संतांची ओळख करा आणि आपल्या जीवनामध्ये देवाचं दर्शन करून घ्या. जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. निवृत्ती ज्ञानदेव भंडारदरावाडी या गावामध्ये 28 वर्षाची परंपरा लाभलेला सप्ताह अत्यंत सुंदर प्रकारे चालू आहे. ग्रामस्थांचं अनमोल असं योगदान आहे. कामगार मंडळींचं भरभरून साथ आहे आणि तरुण वर्ग या ठिकाणी आहेत. भजनी मंडळे, टाळकरी, माळकरी, वारकरी या सगळ्यांचं योगदान आहे. आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद, आभार व्यक्त करतो. हनुमंतरायाने विनंती करतो, हा 28 वर्षाचा सप्ताह चंद्र सूर्य असेपर्यंत कायमचा टिकून राहिला पाहिजे. याचा खंड पडू देऊ नको ही तुझ्या चरणी प्रार्थना आहे.